be hard, be hard. That session needs to be, the moment you finish that session, there's a bit of a velocity behind it, yeah? There's a bit of speed behind it. That's the one. I was introduced to another coach called Ramanathan Singh. He's Dronacharya and one of the best coaches that you will ever come across. I keep on saying this in many interviews. I've said that na bhuto na bhavishyati. एक वाक्य आहे मराठीमध्ये. असं कधी झालं नाही आणि असं कधी होणार नाही. त्याचा अर्थ. The reason why is that I was lucky that during that period we had such great talent available. Sachin Tendulkar, Vinod Kambli, Praveen Amre, Chandrakant Pandit, Lal Chandra Rajput, Balwinder Singh Sandhu. I can go on. The list goes on. Ajit Agarkar, Ramesh Babu. Keep your eyes open, your ears open. You are on the cricket field, you are on the tennis court, you are in the classroom, you are on the ground doing athletics. Eyes open, ears open. Sit. Yeah. Mantra for success. Mouth shut. 41 years old. एक मध्ये तुम्ही बोलू शकता. माइक मिळाला तर बोला. But at that age, at 11, 12, 13, 14, 15, eyes open, ears open, mouth sit up. मॅच खेळायचा, तिकडे बॅटिंग करायचा. 12 वाजता अत्रेकर सर त्याला स्कूटरवरती घालायचे आणि दुसऱ्या मॅचला न्यायचे आणि तो तिकडे बॅटिंग करायचा. 4 वाजता परत स्कूटरवर घालायचे, परत या शिवाजी पार्कला यायचे आणि प्रॅक्टिस करायचं 4 ते 7. तर हे एक रुटीन झालं. आणि जर का तुम्हाला प्रोफेशन म्हणजे आज मला रिअलाइज होत आहे की टुडे आय एम रिअलाइजिंग that if you want to become something, if you want to take it as a profession, if you want to become good at what you do, at this age तुम्ही स्वतःला वाहून घेतलं. I'm not saying that everyone should, but some of you who've got the passion should वाहून घेतलं. Not everyone can be a professional critic. रात है ख्वाबों की, ओ रात भर ख्वाबों में देखा करेंगे तुम्हें, फिर वही रात है. पण ती कमिटमेंट सोडून कोणाला तू कमिट केलंस आणि मग नाही जाणार, दॅट इज नॉट. सो मी फक्त बाबा आणि ती रुही मला कन्व्हिन्स केलं की कमिटमेंट ठेव तुझी की काय आणि त्याच्यासाठी मी इंग्लंडला गेलो. थिंग्स चेंज्ड.
things change. In 6 months, drastic change. Then I went on to play about another 10 years of first class cricket. Idea is simple. Sort yourself, no dot goals. भरपूर चेंज झाला. इट इज नॉट कोचिंग एनिमोर. मी एवढंच सांगेन की मी जेव्हा वाढत होतो तेव्हा गुरु शिष्याचं नातं असायचं. आता एका कोच आणि एका प्लेयरचं नातं आहे. सो इमोशन्स थोडे बॅकसीट आहे. इट्स मोर प्रोफेशनल. इट इज मोर ऑन द जॉब. आणि मग जे इमोशन्स आहेत ते तिथेच ठेवून परत. बट कोचिंग नाव इज अ very satisfying career, very high profile. You will have to go through the process. Me level 1 England level 1 India मध्ये केलं, level 2, 3 gives me a lot of satisfaction. की मी काहीतरी परत देऊ शकतो क्रिकेटला. मी काहीतरी कोणाच्या तरी लाईफ मध्ये काहीतरी डिफरन्स करू शकतो. आणि जे मला आजच्या सरांनी शिकवलं मी ते पुन्हा परत क्रिकेटला परत देऊ शकतो. दॅट हॅज बीन नाही. आणखीन शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी आणि माझी तमाम फॅमिली, नॉट जस्ट युअर रुही आणखीन देवीना, पण माझ्या वडिलांपासून सगळे मुजुमदार फॅमिली तुमची आभारी आहे. आज मी जस्ट परमिशन घेऊन घरी आलो. म्हटलं मस्त भरण भात तूप खाईन. खरोखर एक्सपेक्ट only because of the players. The players have bought into that idea of hard work and dedication. 2 वर्ष त्या मुलींनी अमाप परिश्रम केले, अमाप परिश्रम, आणि ते मी माझ्या डोळ्यांनी बघितले आणि त्याच्यामुळेच मी आज इकडे उभा आहे. थँक्यू व्हेरी मच. भारतीय क्रिकेट संघाचा अभिमान आहे. त्यामुळे आपल्या जय विजयकरांची पत उंचावली आहे आणि कॉलर ताट झालेली आहे. तुझ्याकडे भारतीय संघ ऑस्ट्रेलिया 338 इज लाईक 368. 30 रन ॲड करा त्यांच्या फिल्डिंग स्टँडर्ड. तर तो चेस करताना सगळेजण थोडेसे खचलेले. तर मला दुसरं काही सुचलं नाही म्हणून मी लिहिलं ऑन द व्हाईट बोर्ड दॅट
We just need one more run to qualify to the finals. Then Australia. I didn't know की काम करत राहा. खेळत होतो तेव्हा मला फक्त एवढंच सांगितलं, रन्स करत राहा, बाकी सगळं वरचा बघून घे. पण मला माहिती नव्हतं की ते रन्स करत राहा आणखीन काम करत राहा, ह्याचं कल्मिनेशन होऊन वर्ल्ड कप भारतामध्ये येईल. मला अजिबात अंदाज नाही. Not a question of modesty, but it's just the way I am. I would like to extend my heartfelt thank you to everyone who were here present, including the kids. I'm sure सगळ्यांनी मॅच बघितली असेल, तर त्याच्यातनं थोडं काहीतरी इन्स्पिरेशन घ्या. आणखीन स्पोर्ट्स इज अ वे फॉरवर्ड. Let's become not just a cricketing nation but a sports loving nation.